बघा बेटा, आपल्याला याचं काढायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट. काय काढायचं आहे? इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन दिलं आहे x² - √3xy + 2y² = 5. आहे की नाही? आपल्याला या इक्वेशनचा इक्वेशन ऑफ टँजंट काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला स्लोप काढावा लागेल. तर स्लोप काढायचं जर असेल तर हा जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करावं लागेल आणि डिफरन्शिएट केल्याच्या नंतर मग याचं काय निघेल तर स्लोप निघेल. तर सर्वात फर्स्ट ह्या इक्वेशनला आपण काय करायचं? डिफरन्शिएट. काय इक्वेशन आहे आपलं? x² - √3xy + 2y² = 5. याला जर डिफरन्शिएट करतो म्हटलं आपण तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार? x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यामुळे x² चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस √3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग इथे काय उरेल? x आणि y. x आणि y उरल्यामुळे यांचा आपण काय करणार? डेरिव्हेटिव्ह. तर x आणि y मध्ये लागणार मल्टिप्लिकेशन रूल. काय आहे मल्टिप्लिकेशन रूल? कसं लागेल मल्टिप्लिकेशन रूल? तर मला सांगा. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म dy/dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे x आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 1. म्हणून तो काय लिहित नाही. प्लस 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर y² चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू काय आहे? 5. 5 इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 0. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय होईल? 0. त्या कारणामुळे आपण जर समोर जर सॉल्व केला तर इथे काय राहणार? 2x मायनस √3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. काय होईल? √3x dy/dx प्लस √3y प्लस 2 × 2 काय होणार? 4y dy/dx इक्वल टू काय मिळेल? 0. आता काय करायचं? आता आपण काय करणार की हा जो dy/dx आहे दोघांमध्ये ह्या दोन टर्म मधला dy/dx आपण कॉमन काढू शकतो किंवा dy/dx ची टर्म एका साइडला करायची आणि विदाउट dy/dx ची टर्म जवळ ठेवायची. असं केल्यामुळे इथे काय मिळेल? 2x. इथे काय उरलेलं आहे? विदाउट dy/dx ची टर्म काय आहे? √3y. विथ dy/dx ची टर्म आपण राईट साइडला घेऊन जायचं. तर आपल्याला काय मिळेल? मायनसचं इकडे जाईल तर होईल प्लस √3x dy/dx आणि ही dy/dx ची टर्म राईट साइडला गेल्यामुळे काय होईल? -4y dy/dx मिळेल. आता ही मिळाल्यामुळे काय होईल? तर इथे बघा दोघांमधून dy/dx काय होईल? कॉमन. इथून दोघांमधून dy/dx कॉमन जर निघाला तिथे काय राहील? 2x + √3y. dy/dx कॉमन जर निघाला तर √3x - 4y आणि कॉमन काय निघणार मुलांनो? dy/dx. आता आपल्याला माहिती आहे की dy/dx काढल्यानंतरच आपल्याला स्लोप मिळू शकते. म्हणून आपण अगोदर काय फाइंड करायचं? dy/dx. तर इथे आपण फाइंड करणार dy/dx. तर मला सांगा या साइडला काय उरलेलं आहे? 2x + √3y आणि हा ब्रॅकेट इकडे येईल त्याच्या डिवाइड मध्ये म्हणजे काय होईल? √3x - 4y. हा जो मिळाला हा काय झाला तुमचा? चेंज. म्हणजेच काय? तर dy/dx. आता तुम्हाला ह्या dy/dx वरून काय काढायचं आहे? स्लोप. ते कोणत्या पॉइंट्स वरती काढायचा आहे? √3, 2 वरती. म्हणून आपण काय फाइंड करणार? आपण फाइंड करणार स्लोप ऑफ टँजंट. काय फाइंड करणार? स्लोप ऑफ टँजंट ॲट कोणता पॉइंट आहे? √3, 2 वरती. कशावरती? √3, 2 वरती. आता जर आपल्याला स्लोप जर काढायचा असेल तर ह्या dy/dx च्या ठिकाणी ज्या ठिकाणी x आहे तिथे √3 पुट करायचं, ज्या ठिकाणी y आहे तिथे 2 पुट करायचं. असं केल्यामुळे आपल्याला काय मिळेल? तर आपल्याला मिळेल dy/dx. काय मिळणार? dy/dx. कोणत्या पॉइंटवर काढत आहोत मुलांना आपण? √3, 2. असं काढल्यामुळे ज्या ठिकाणी x आहे तिथे काय पुट करायचं? √3. ज्या ठिकाणी y आहे तिथे काय पुट करायचं? 2. तर मला काय मिळेल? 2x च्या ठिकाणी √3 मिळेल प्लस इथे काय आहे?
√3 इंटू वायच्या ठिकाणी काय पुट कराल 2, तर √3 इंटू 2 म्हणजेच काय होईल हा 2√3 डिवाइड मध्ये √3 इंटू एक्सच्या ठिकाणी √3, तर हा √3 आणि एक्सच्या ठिकाणी √3, √3 इंटू √3 म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला √3 चा स्क्वेअर होईल. काय होईल √3 चा स्क्वेअर, मायनस आहे तर मायनस आणि 4 इंटू वायच्या ठिकाणी काय आहे 2. तर या कारणामुळे 2√3 प्लस 2√3 म्हणजेच काय होईल हा 4√3 आणि √3 चा स्क्वेअर म्हणजे 3 मायनस 4 इंटू 2 म्हणजे काय होणार 8. तर तुम्हाला काय मिळेल dy बाय dx ॲट √3, 2. तर काय मिळणार 4√3 आणि डिवाइड मध्ये 3 मायनस 8 मीन्स -5. तर हा तुम्हाला जो मिळाला हा काय आहे स्लोप आहे. काय आहे स्लोप आहे. आता हा जर स्लोप जर झाला तर हा झाला dy बाय dx स्लोप. याच्यावरून आपण काय काढायचं, याच्यावरून काढायचं इक्वेशन ऑफ टॅन्जेंट. काय काढणार इक्वेशन ऑफ टॅन्जेंट. इक्वेशन ऑफ टॅन्जेंट काढण्यासाठी फॉर्म्युला असते y मायनस y1 इक्वल टू स्लोप इंटू x मायनस x1. यानुसार y मायनस y1, तर y1 ची व्हॅल्यू किती होती आपली 2 इक्वल टू स्लोप काय आहे -4√3 डिवाइड बाय 5. x मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे रे मुलांनो √3 आहे. आता या मधला 5 इकडे घेऊन जायचं. 5 जर इकडे जर गेलं तर 5 इंटू y तुम्हाला मिळेल 5y मायनस 5 इंटू 2 तुम्हाला मिळेल 10. तर मला सांगा इथे काय होईल -4√3 -4√3 ने ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय. -4√3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय जर केला तर तुम्हाला मिळेल -4√3x मायनस इंटू मायनस प्लस आणि 4 तर राहीलच √3 इंटू √3 म्हणजे √3 चा स्क्वेअर होईल, ज्याला आपण काय लिहू शकतो 3 लिहू शकतो. अशा टाइपने जर आपण केला तर आपण केव्हाही x ची टर्म जी निगेटिव्ह आहे तिला कधी काय करायची पॉझिटिव्ह, तिला निगेटिव्ह ठेवायचं नाही. x च्या टर्मला कधीही पॉझिटिव्ह बनवायचं, म्हणून -4√3x इकडे जर आलं तर तो काय होईल +4√3x. इथे काय आहे +5y, इथे काय आहे -10 आणि इथे काय बनेल +4 इंटू 3. इकडे येईल तर काय होईल -4 इंटू 3 म्हणजे 12. तर या साईडला काय उरेल 0. तर 4√3x प्लस 5y -10 -12 -22 इक्वल टू 0. तर अशा टाइपने तुम्हाला मिळेल मुलांनो इक्वेशन ऑफ टॅन्जेंट. काय मिळेल इक्वेशन ऑफ टॅन्जेंट मिळेल. तर अशा टाइपने तुम्हाला ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं, जिथे तुम्हाला काय मिळेल इक्वेशन ऑफ टॅन्जेंट मिळेल.